नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका रंगोली आर्ट गॅलरीमध्ये आपल्या सर्वांसाठी परत एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. चला तर सुरू करूया. आज मी 2 रांगोळी घेऊन आलेली आहे. रांगोळी ही आपण दररोज किंवा सणाच्या दिवशी काही कार्यक्रमाला काढतो, पण रांगोळी ही सर्वांनाच काढता येते असे नाही. तर ज्यांना रांगोळी काढता येत नाही, रांगोळी ही बोटात पकडून त्यांना रेषसुद्धा काढता येत नाही, अशांसाठी आजच्या दोन्ही रांगोळी आहेत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. कधी कधी कोणाकोणाला रांगोळी काढायला कंटाळा येतो, जास्त वेळ रांगोळी काढायला बसता येत नाही खाली. अशा मैत्रिणींसाठी खास हा व्हिडिओ आहे. तर मी ही रांगोळी कशी काढली आहेत आता आपण हे बघूया. मी तुम्हाला सांगते. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं आहे, चाळणीच्या साहाय्याने कलर टाकून घेतला आहे. पहिल्यांदा ऑरेंज कलर, मग त्याच्यामध्ये थोडासा येलो कलर टाकला आहे आणि बाजूला रेड कलर टाकला आहे. असे 3 फ्लॉवरसाठी 3 कलर टाकून घेतलेले. आपल्याला जशी डिझाईन करायची आहे तसे काढून घ्यायचे, तसे कलर टाकून घ्यायचे. आणि पानांसाठी ग्रीन कलर घेतला आहे, पॅरोट ग्रीन, येल्लो शेड, असं मी त्या आकारामध्ये टाकून घेतलं आहे. आणि त्याला बर्डच्या साहाय्याने, इयरबडच्या साहाय्याने, किंवा जर नसेल इयरबड तर आपण बोटाच्या साहाय्याने सुद्धा त्याला डिझाईन करू शकतो. तर मी आता इयरबडच्या साहाय्याने केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक छोटासा डॉट टाकून घेतलेला आहे ब्लॅक कलरचा, आणि त्याच्या भोवताल मी फ्लॉवर बनवून घेतलेला आहे. बघा, तसंच 3ही याला करून घेतलेला आहे आणि पानांना देखील करून घेतलेला आहे. ही झाली आपली पहिली रांगोळी. आता दुसरी रांगोळी मी कशी काढली आहे, आता मला ही सुद्धा फ्लॉवरचीच काढायची आहेत. तर मी काय केलं, आपल्याला कसं गोल आपण जेव्हा काढतो, गोलमध्ये टाकतो, तर ते सरळ येत नाही, म्हणून मी बांगड्यांच्या साहाय्याने गोल अशा बांगड्या ठेवून घेतल्या आणि मध्ये एक ठेवून घेतली. आणि त्याच्यामध्ये पिंक कलर पहिल्यांदा टाकून घेतला. पिंक कलरचे फ्लॉवर आपल्याला करायचे आहे, थोडा वेगळा शेड पण द्यायचा आहे, म्हणून पिंक कलर टाकून घेतला. त्यानंतर सगळ्या ह्याच्यात पिंक कलर टाकल्यानंतर थोडासा ब्ल्यू कलरनी त्याला शेड दिलं बाहेरून. सगळ्या याला मी तसंच केलेलं आहे. बघा, म्हणजे हा जो गोल मी टाकून घेतलेला आहे, तर आपल्याला फूल करायचं आहे, तर हा फुलाचा गोल सुंदर दिसतो. मध्ये मी थोडासा रेड कलर टाकला आहे शेडसाठी, आणि प्रत्येक सर्कलला मी व्हाईट कलरचे डॉट दिलेले आहेत मध्ये. आणि बघा, आता तसंच मी जसं पहिल्यांदा केलं तसंच इयरबडच्या साहाय्याने आतासुद्धा मी त्याला फ्लॉवर बनवून घेतलेला आहे. तुम्हाला बोटानी सुद्धा बनवता येईल. तुम्ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बोटाने सुद्धा करू शकता. खूप इझी रांगोळी आहेत, लवकर होते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. आता हे सगळे फ्लॉवर आपण तसेच करून घेतलेले आहेत. आणि ह्या रांगोळीला वेळसुद्धा जास्त लागत नाही, म्हणून खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे. बघा, आता हे फ्लॉवर आपण तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर जे व्हाईट कलरचे डॉट दिले होते त्यालासुद्धा मी चम्मचच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेला आहे. आणि मध्ये त्या डॉट्सच्या मध्ये ब्लॅक कलरचे डॉट दिलेले आहेत. आता बघा, त्रिकोण पानाच्या आकाराच्या साहाय्यामध्येच मी ग्रीन कलर पण टाकून घेतलेला आहे सगळीकडे. थोडासा डार्क ग्रीन आहे, तो मी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे फेंट कलर थोडा, किंवा डार्क, याच्यापेक्षा डार्क पण टाकू शकता. तुम्हाला जो कलर टाकायचा असेल तो टाकू शकता. मी डार्कच टाकला आहे. थोडा डार्क कलर यात टाकून घ्यायचा आहे. पहा, सगळीकडे तो मी टाकून घेतलेला आहे. आता जसं आपण फ्लॉवरला केलं आहे बर्डनी, त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे. पण त्याआधी मी काय केलेलं आहे, ब्लॅक कलरची त्याला बॉर्डर दिलेली आहे. प्रत्येक पानाला
ब्लॅक कलरची बॉर्डर दिलेली आहे. तो आकार पानाचा तयार करून घेतलेला आहे. आणि नंतर मग बर्डच्या साहाय्याने पहिल्यांदा त्या ज्या बॉर्डरला आहेत, बॉर्डरला बर्डच्या साहाय्याने मी करून घेतलेला आहे. बघा, बर्डनी सगळ्या बॉर्डरला करून घेतलेला आहे. तसंच पूर्ण याला करून घेतलं. त्यानंतर पानाच्या मध्ये सुद्धा त्याला पानाचा आकार देऊन दिला आहे. बघा, पहिल्यांदा रेष काढून साईडला 2-2 असे प्रत्येकाला मी करून घेतलेला आहेत. मैत्रिणींनो, आता आपल्याला यात वेगळं काही करायचं असेल तर आपण करू शकतो. तर मी मध्ये एक येलो कलरचे डॉट दिलेले आहेत. बघा, रंगोळी आपली तयार झालेली आहे.